मित्रांनो, अखेर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये व्याज परताव्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आपण पाहिले की गेल्या आठवडाभरामध्ये मोठ्या प्रमाणात याच्या संदर्भातील घडामोडी घडत होत्या. मोठ्या प्रमाणात या लाभार्थ्यांच्या माध्यमातून असेल किंवा महामंडळाच्या अध्यक्षांच्या माध्यमातून असेल, या संदर्भात एक नाराजी व्यक्त केली जात होती. राज्य शासनाच्या माध्यमातून एकंदरीत 750 कोटी रुपयाचा निधी तरतुदीत करण्यात आलेला आहे. त्याच्यापैकी 150 कोटीचं वितरणही झालं होतं आणि आता रिसेंटली या पात्र लाभार्थ्यांच्या वितरणासाठी 300 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेला होता. परंतु निधीची उपलब्धता झाल्यानंतर सुद्धा लाभार्थ्याची प्रतीक्षा मात्र कायम होती आणि याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात याच्या संदर्भातील घडामोडी घडल्या आणि अखेर महामंडळाच्या माध्यमातून पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये व्याज परताव्याची रक्कम वितरित करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. मित्रांनो, 300 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याच्यापैकी जवळजवळ 29 कोटी रुपयाच्या निधीचं वितरण हे सुरू करण्यात आलेले आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये व्याज परतावा यायला सुरू झालेला आहे आणि उर्वरित जे काही लाभार्थी ज्यांना होल्ड लागलेले होते किंवा इतर प्रशासकीय मान्यता वगैरे बाकी आहे, अशा लाभार्थ्यांच्या जे काही तांत्रिक बाबी पूर्ण करून त्या लाभार्थ्यांचा व्याज परतावा सुद्धा तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये दिला जाणार असल्याची माहिती आता या विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, मोठ्या प्रमाणात प्रतीक्षेत असलेले हे महामंडळाचे लाभार्थी अखेर हा एक दिलासा त्यांना मिळालेला आहे. धन्यवाद.